नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी काय आहे की आता हळूहळू ना पावसाची चाहूल लागत आलेली आहे. त्याच्यामुळे आता घराघरातून ना फरमाईशी यायला लागले आहेत की अगं ऐकतेस का, जरा चहा टाकतेस का, अगं ऐक ना जरा मस्त कांदा भजी करतेस का. आणि ती माझी ताईसुद्धा बिचारी सगळ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी स्वतःला स्वयंपाकघरात गुंतून घेते. आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्यासाठी ती मात्र अखंड राबत असते. मग तिचा विचार कोण करणार. आणि म्हणूनच तिच्या आनंदासाठी, तिच्या हक्कासाठी हा तिचा लाडका भाऊ घेऊन आलाय तिच्यासाठी एक खास कार्यक्रम. अर्थातच त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आजच्या भागामध्ये सुद्धा माझ्या या सगळ्या सख्या इथे सहभागी झालेल्या आहेत. तेव्हा मी माझ्या सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी पट्टा इथं यायचंय. या क्या बात आहे. आणि आपल्या पहिल्या खेळासाठी पुन्हा एकदा सगळ्या आपल्या या 10 सख्या, 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. तर सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. की आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. मी 1 2 3 म्हणेन. 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, तुमच्या समोर 2 स्ट्रॉ आहेत. ते स्ट्रॉ असे पकडायचे आणि एका स्ट्रॉने हा कप असा उचलायचे. हा असा उचलल्यानंतर या स्ट्रॉवरती ठेवायचे. अशा पद्धतीने एक एक कप असे उचलायचे आहेत आणि कपावर कप ठेवायचे आहेत. कपात कप सगळेच गप. ओके, तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 3. हात लावायचा नाहीये. हा हात लावायचा नाहीये. हा व्हेरी गुड. जास्तीत जास्त वेळेची मर्यादा 2 मिनिटं आहे. 2 मिनिटं. ओके, 1 मिनिट राहिलेला आहे. 1 मिनिट राहिलेला आहे. हात लावायचा नाहीये. व्हेरी गुड. सगळे ग्लास संपवायचे. तुमच्या समोरचे. ओके, व्हेरी गुड. मस्त. हात लावायचा नाहीये फक्त. हा व्हेरी गुड. गुड. व्हेरी गुड. कम ऑन. शेवटचे 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 2 3 4 5 13 14 कप. 1 2 3 4 17 18 कप. 1 2 3 4 15 16. 1 2 3 4 17 18. 1 2 3 12 13. निर्णय तुमच्या समोर आहे की ज्या 3 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे, त्या ताई आहेत गीतांजली ताई, जिने 18 कप गोळा केलेले आहेत. शुभांगी ताई, तिने सुद्धा 18 कप गोळा केलेले आहेत. आणि तिसरी ताई आहे रेखा ताई, जिने 16 कप गोळा केलेले आहेत. त्यामुळे ह्या 3 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि 2 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. आणि सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या राऊंडला. 1 2 3. ओके, हात लावायचा नाही आणि एका वेळी एकच कप. हा 2 3 कप उचलायचे नाहीये. एका वेळी एकच कप. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 1.5 मिनिटं राहिलेला आहे. कमान व्हेरी गुड. मस्त ताई, तू अर्ध्याधिक कप खाली पाडते. हा व्हेरी गुड. मस्त. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. 1 2 3 15 16. 1 2 3 4 14 15. 1 2 3 18 19. 1 2 3 4 13 14 15. 1 2 3 4 15 16 17. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे, त्या ताई आहेत सीमाताई गेलेल्या पुढच्या खेळाकडे, अंकिता ताई गेलेल्या पुढच्या खेळाकडे आणि विमल ताई गेलेल्या पुढच्या खेळाकडे. आणि 2 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. ही ताई आणि ही ताई.
पुन्हा एकदा साहिताईंचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन आणि खरंच खूप छान खेळलं तुम्ही. आणि आता आपण आलो दुसऱ्या खेळाकडे, पण त्याआधी आपण जाऊया सख्यांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. काय सांगशील तू माहेरबद्दल? कोण कोण असतं माहेरी आता? माहेरी आता सध्या माझा भाऊ, आई आणि वडील एक्सपायर झाले. आमच्या माहेरकडची परिस्थिती खूप हालाकीची होती, पण माझी आई जशी झाशीची राणी म्हणता येईल ना, तशी माझी आई होती. म्हणजे तिनं शून्यातून वडिलांना साथ देऊन, वडील खूप ड्रिंक करायचे पण खूप कष्टाळू होते. आम्हाला शेती अजिबात नव्हती, पण वडिलांनी का नाही लोकांची शेती घेऊन पेरून ती उगवणं पेरणं कोळपणं करून त्यातून भावाला मला मोठं केलं. कुणाचाही वडिलांना सपोर्ट नव्हता. शून्यातून जग निर्माण करतात असं माझ्या वडिलांनी केलं. व तर नंतर तेच गाडीतून येताना वडिलांचं ॲक्सिडेंट झालं आणि बैलगाडी असते का नाही त्याची ती चाक असते का नाही चाक, आणि ते चाक वडिलांच्या हितून हितपर्यंत आले आणि त्यात वडील आजारी पडले आणि त्यातून ते एक्सपायरच झाले. तिथून पुढं ते सगळं जबाबदारीनं आईनं करून आमच्या दोघांना वाढवून आमची लग्न वगैरे केली. आणि खूप म्हणजे आई खूप सपोर्ट, म्हणजे एवढा सपोर्ट करते अजून देखील. एवढं काय झालं की पहिली आई येते, भाऊ पण ड्रिंकच करतो, पण आई अजून पण जडते. ती 85 वर्षाची आहे. परवाचाच विषय, मी चक्कर येऊन पडले. आईला माझ्या कळालं. आई दुसऱ्या मिनिटाला माझ्या इथं पोचली व सगळा स्वयंपाक, माझी मेस आहे, सगळा स्वयंपाक आई व माझ्या दोन्ही मुली करत होत्या. आणि तिचं एक कौतिक सांगायचं म्हटलं आईचं माझ्या, तर आमच्याकडं उरमोडी धरण आहे सर. उरमोडी धरणातून आईनं एका मुलाचा जीव वाचवला, 5 वर्षाचा. माझ्या चुलत वहिनीच्या मुलाचा आईने पोहून जीव वाचवला, ते पण आई 60 वर्षाची होती त्यावेळेस. वा. माझ्या आईला पोहता येतं, झाडावर चढता येतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मला येत नाही ती माझ्या आईनं खूप असं करून दाखवलं. माझ्या आईचं खरंच कर्जच मी फेडू शकत नाही, की मी जेवढं माझ्या आईसाठी करू शकत नाही तेवढं माझ्या आईनं माझ्यासाठी केलेलं आहे. ताई, तू आईबद्दल इतकं छान सगळे बोललीस आणि नक्कीच आई तुझी इतकी ह्या वयातसुद्धा ज्या पद्धती तू तिच्याबद्दल सांगितलं कौतुकास्पद आहे. हां, पण जसं तू म्हणालीस की बाबा नाही येत आता, तर बऱ्याचशा गोष्टी तू त्यांच्याकडे व्यक्त करू शकली नाहीस, तर आज तू बाबांना काय सांगशील? माझ्या वडिलांची एकच इच्छा होती सर, की हिला एक तरी मुलगा असावा. मला मुलगा झालाय, माझा संसार एकदम सुखी समाधानी आणि आनंदात चालू आहे. आणि माझं मिस्टर पहिलं हाताखाली कामं करायची, लोकांच्या हाताखाली कामं करतात. आत्ता 6 महिने झाले माझे मिस्टर सुद्धा स्वतःची कामं घेऊ लागले आहेत. तर खरंच मी सुखी आणि समाधानी आणि तुमच्या जन्माला येऊन खरोखर मी सार्थक आहे. आणि माझ्या आईवडिलांना खरोखर नतमस्तक होते की तुमच्यासारखे मला आई वडील लाभले. आज तू इतकं सगळं छान मनातलं व्यक्त होतेस, ताई कसं वाटलंय? खरोखर खूप बरं वाटलं, छान वाटलं. ओके, वा. आता आपण या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. अर्चना झडचिरे. किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष झालेत म्हणून. आणि भाऊजी काय करतात? ते परांजपेमध्ये सुपरवायझर. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? ते खूप कडक आहेत. अरे बापरे. हो. आणि ॲक्च्युली माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, पण मिस्टर पहिले चांगले होते, पण आता ड्रिंकची सवय लागली त्याच्यामुळे खूप म्हणजे वाईट दिवस आलेले आहेत आणि मला कुणाचाही सपोर्ट नाही. लग्नानंतर कमीत कमी 1 वर्ष चांगले होते माझे मिस्टर, त्याच्यानंतर 19 वर्ष हेच करत आलेत माझ्याबरोबर. पण मग तू त्यांच्याशी कधी बोलायचा प्रयत्न केला? खूप केला, पण ते ड्रिंकच्या खूप आहारी गेलेले आहेत, त्याच्यामुळे माझं काही ऐकत नाहीत ते. मी खूप स्ट्रगल करते, म्हणून मी आनंदी राहायला बघते. माझं फक्त सांगणं आहे की सर्वांना, माझ्या माहेरच्या लोकांना, माझ्या बहिणींना, की माझ्या हातून काय चूक झालेली असेल ती माफ करा आणि मला जवळ करा.
मेन म्हणजे मोठ्या भाऊजींना माझ्या सांगणं आहे की त्यांनी मला लहान म्हणजे मुलगीच होती मी त्यांची, माझ्यातून चुका झाल्या खूप मान्य करते मी, पण त्यांनी मला जवळ करावं फक्त माझी हीच अपेक्षा आहे. माझ्याच मैत्रिणी ह्या आहेत ना, ते सगळं माहेर पण हेच आहेत, सासर पण आहेत, ह्या माझी आई पण आहे, बहीण पण आहे मी ह्यांना सगळ्यांना वडील, माझा भाऊ, ह्याच्यात सगळ्यांना मी बघत असते. ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे, सगळ्या ह्या माझ्या माझ्या खूप जवळच्या, मी यांना घरातलंच मानते, म्हणजे ह्या माझ्या लांबच्या नाही आहेत, एकदम ह्या खूप माझ्या जवळच्या आहेत. ह्या सगळ्या माहेर, ह्या माझ्या आई, माझे वडील, मी माझ्या बहिणी याच्यातनं नक्की मला. आम्ही असा सपोर्ट करत राहू आणि हिला कायम सपोर्ट करत राहू. मी मला सपोर्ट असतो, कुठल्याही गोष्टीला सपोर्ट असतो यांचा पहिल्यापासून, आणि मी ह्यांनाच मानत आलेली आहे, आणि अशाच माझ्या घरातली पण सगळी माझ्या जवळ आहेत, हेच मला म्हणणंच आहे. तिच्या आईला आणि बहिणींना एकच म्हणणं आहे की जसं आम्ही तिला सपोर्ट करतोय तसा तिला त्यांनीही इथून पुढे तरी तिचा विचार करावा. आपली बहिणीची झालीच चूक, पण त्यातून तिने 20 वर्ष संसार उभा करून सावरून दाखवलाय, मग त्यांनी पण तिला आमच्यासारखं जवळ करावं. आमची एकच कळकळीची विनंती आहे की तिची एक चूक झाली त्याची शिक्षा तुम्ही आयुष्यभर तिला देऊ नका. ती खरंच खूप प्रेमळ, खूप मायाळू आणि खूप कष्टाळू, खूप जिद्दी अशी स्त्री आहे. तिच्या जिद्दीला आमचा सलाम. ताई, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं छान व्यवस्थित होईल, कारण इतके तुला आधार देणार कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही. बस. ही माणसं असताना ही माझी खूप प्रेम करते. सख्यांनो, मग आता आपण आपला पुढचा खेळ सुरू करायचा आहे. ओके. माहेरच्या या गोड आठवणीनंतर अर्थातच आपण सुरू करूया आपल्या या धमाकेदार आणि मजेशीर खेळाला. खेळाचं नाव आहे माझ्यात सगळ्या शेंगा, तुम्हाला देते ठेंगा. हा जो खेळ आहे तो कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. काय करायचंय, तुमच्यासमोर हे प्लॅस्टिकचं भांडं आहेत आणि सगळ्यांसमोर शेंगा ठेवलेला आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने या शेंगा आहेत त्या सोलायच्या, त्यातले जे शेंगदाणे आहेत ते आपल्या ह्या भांड्यात टाकायचे. ओके, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची, आणि या 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त शेंगदाणे गोळा करेल ती असणारी विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई होणार आहेत बाद. ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, जोरात आपटायचं नाही, आपटायचं नाहीये, ह्याच्यात टाकायचे आहेत शेंगदाणे, आणि शेंगदाणे चेपलेले नाही पाहिजे. शेंगदाणे एक लक्षात घ्या. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. हा ओके, व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. शेवटचे 10 सेकंद. 10 आणि 1 1 1 2 3 43 47. 1 2 3 35 36 37. 1 2 21 22. 1 2 2 3 49 50 51 52 77 72 73. 1 2 3 40. हे अर्धे अर्धे आहेत हा, म्हणून 1 2 3 4 5 1 3 3 6 झालेत हे 7 41 42
हा अर्थ आहे. हा 42. आणि निर्णय असा आहे की जास्तीत जास्त शेंगा ज्या ताईंनी गोळा केलेल्या ती ताई आहे रेखाताई, जिने 73 शेंगा गोळा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तू गेलेली आहेस पुढच्या खेळामध्ये. त्याच्यानंतर 47 शेंगदाणे गोळा करून विमलताई तू सुद्धा गेलेली आहे पुढच्या खेळाकडे. आणि त्याच्यानंतर सीमाताई, तुम्ही 42 शेंगदाणे गोळा केल्यामुळे तुम्ही सुद्धा गेलेला आहात पुढच्या खेळामध्ये. आणि 3 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा या तिन्ही ताईंसाठी ज्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि आता तिसऱ्या खेळाकडे आपण जाणार आहोत. पण मला अजून 2 ताईंसोबत गप्पा मारायचे आहेत आणि जाणून घ्यायचे आहेत त्यांच्या माहेरच्या आठवणी. ताई, या संपूर्ण तुझ्या प्रवासामध्ये तुझ्यासाठी कोण हिरो आहे आणि खलनायक कोण आहे? हिरो म्हणजे माझी आई आणि माझा नवरा. आत्तापर्यंत आईनी सपोर्ट खूप केलेला आहे आणि अजूनही करते. वय वर्ष 68 तिचं आहे. आणि लग्नानंतर माझा नवरा काही सुखदुःख असतात येतातच, त्याला साथ माझ्या नवऱ्याची असते. आणि नेहमी खंबीरपणे म्हणतो, प्रियांका घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. आई पण तशीच बोलते. ओके, म्हणून ते हे दोघं हिरो आहे. हो, हिरो आहेत. आणि खलनायक किंवा खलनायिका कोण आहे? थोडा माझाच स्वभाव जो आहे तोच माझ्यासाठी खलनायक ठरलेला आहे. पण मी तो मानत नाही, समोरचे मानतात ही खलनायिका आहे. मी माझा स्वभाव बदलत नाही. पण असं काय स्वभाव आहे म्हणजे? स्वभाव म्हणजे कसं, सगळ्यांना जीव लावणं, सगळ्यांवर प्रेम करणं. आणि आपल्याला असं वाटतं ना की मी त्याच्याशी प्रेमानं वागते तर समोरच्या व्यक्तीने माझ्याशी प्रेमानं वागावं, ही माझी अपेक्षा खूप मोठी आहे असं इतरांना वाटतं. मग ज्यांना वाटतं ना तर त्यांच्यावर मी आता प्रेम माया करायचं सोडून दिलं. आणि जे माझी मित्रमंडळी जे आहेत मला प्रेमानं आपुलकीनं हाक देतात, साथ देतात, त्यांच्यासोबत मी आत्ता 48 वय आहे. आणि हे मी माझा स्वभाव जर बदलला तर मला दुःख होईल. का तर मला 3 वर्षापूर्वी पॅरालिस झालेला होता. हे असंच म्हणतात भावनिक जास्त त्याच्यामुळे. मग त्यातून मी जी उभी राहिली, माझी उजवी साईड पूर्णपणे गेलेली होती. त्यावेळेला माझे मिस्टर होते, सगळी मुलं होती, नातेवाईक होते, यात्रेला चालू होते इथं सुट्टीला. आणि वेळेला कोणच नाही. मला खूप वाईट वाटलं. त्या क्षणाला माझी आई धावून आली, माझं दुसरं कोणी आलं नाही. त्या क्षणाला वाटलं मला की अरे माझा स्वभाव एवढा, मी इतरांसाठी धावले पण का नाही माझ्यासाठी कोणी आलं. खूप राग येतो. म्हणजे असं का आपण सगळ्यांसाठी करतो तर आपल्यासाठी का नाही कोण करत. ह्या काल माझ्या उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. तुला तुझ्या स्वतःला तुझा स्वभाव योग्य वाटतो? हो, वाटतो. म्हणूनच मैत्रिणींचा चांगला सहवास मला लागतो. आणि चांगली माणसं टप्प्याटप्प्यावर अजूनही भेटतात, जी मला कधीच मला अशी डगमगू देत नाहीत. व्हेरी गुड ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण ह्या ताईंशी बोलू. ताई, ह्या संपूर्ण प्रवासात तुझा कोण हिरो आहे आणि कोण खलनायक आहे? हिरो माझी आई आणि मिस्टर आहेत. कारण माझे वडील आम्ही खूप लहान होते, म्हणजे मला कळत पण नव्हतं. मी अगदी 2री-3रीला होते त्यावेळेस एक्सपायर झाले. म्हणजे ते ड्रिंक करायचे वगैरे, त्याच्यामुळे हे झालं त्यांचं. आणि तेव्हापासून आमच्या आईने खूप खूप कष्टातून आम्हाला शिकवलं. आम्ही 4घे बहीण भावंड आहोत. खूप म्हणजे अगदी कधी कधी आम्हाला एक वेळचं जेवायला आम्हाला आईनं त्यावेळेस वडापाव 1.5 रुपयाला असायचा, पण ते 1.5 रुपये पण आमच्याकडून असायचे. मग ते आईनं आम्हाला घातले पण ती उपाशी राहिली. खूप म्हणजे कष्टातून तिनं आम्हाला वाढवलं. आणि 4 बहिणी भावंडांना खूप मोठं हे केलं. आणि अजून पण म्हणजे खूप ती तशी आहे सपोर्टिव्ह. मिस्टरांनी पण खूप म्हणजे मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत. आणि विश्वास खूप आहे त्यांचा. आणि खलनायक कोण वाटतंय? दारू म्हणजे यासाठी की माझे वडील दारूमध्ये गेले, त्यामुळं मी सर्व अगदी पुरुष वर्गाला सांगेन की खरंच कृपया माहिती का, दारू पिऊन तुम्ही तुमचा संसार उद्ध्वस्त करताय. अगदी तुम्ही तुमच्या घरादाराचा विचार करत नाहीये की आपले आई वडील, आपली मुलं वगैरे सगळे घरातले असतात, त्यांचे काय हाल होतील. जे आम्ही काढले, जे वडील गेल्यानंतर ज्या कष्टातून आम्ही आलो, तसं खरंच कुणाच्या नशिबाला येऊ नाहीये. एवढंच माझं म्हणणं आहे. त्यासाठी खरंच दारू कुणीही पिऊ नये. ओके ताई, म्हणजे दारू ही खलनायिका आहे की कारण त्याचा तू अनुभव घेतलेला आहेस त्या सगळ्या गोष्टींचा. ओके ताई, खूप छान वाटलं तुझ्या दोघींशीही बोलून. आता आपण सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे मी बाई भोळी पण लागते बाई पोळी. आता हा खेळ कसा खेळायचा ते तुम्हाला सांगतो.
तुमच्यासमोर लाटणं आहे, पोळपाट आहे, एक ताट आहे, भांडे, त्याच्यात पिठाचे गोळे आहेत, पीठ पण सगळं ठेवलेलं आहे. सगळं आपलं किचन तयार आहे. ओके, काय करायचंय, हा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो असं इथे ठेवायचा आहे आणि वेळेची मर्यादा आहे तुम्हाला 2 मिनिटं आणि 2 मिनिटामध्ये चपाती बनवायची आहे. ओके, आणि ती अशी गोल झाली पाहिजे, चपाती अशी गोल झाली पाहिजे आणि अगदी व्यवस्थित. म्हणजे मी तुम्हाला दाखवतोय बघा, ह्या अशा पद्धतीने चपाती अत्यंत गोल अशी चपाती झाली पाहिजे आहे. आणि जवळजवळ हा युरोप खंड मी इथे तुम्हाला दाखवतो आहे हा, की अशा पद्धत. हे नक्की काय झालंय, हरकत नाही, पण हे माझं जरा गणलेलं आहे, पण तुमचं गणता कामा नये, कारण तुम्ही व्यवस्थित चपात्या बनवाल हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 1 2 3. शाबाश 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 शाबाश. दोन मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. कुठल्या देशाचा नकाशा नको आणि ती व्यवस्थित गोलाकार वगैरे आम्ही सगळं बघणार आहोत. हीच साईज पाहिजे. आता लक्षात घ्या. व्हेरी गुड. हां, कमी जास्त असतील तर आम्ही त्या ग्राह्य धरणार नाही. अजिबात कमी जास्त नाही, एकाच साईज मधल्या हवेत. नाटकं मारलं पायावर. हात वरती. हा, या ताईने हात वरती केलेला. ओके. लाट ग बाई लाट, लाट ग बाई लाट. हा, झालेले आणि वेळ संपलेली आहे. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय तुमच्या समोर आहे. कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 पोळ्या ज्या ताईने लाटलेल्या आहेत ती ताई आहे सीमाताई. तुमचं खूप खूप अभिनंदन. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे रेखाताई आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई ठरलेली आहे विमलताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. तू उपविजेती ठरलेली आहे, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. कसं वाटतंय? खूप छान. यावर काय करणार आहेस पहिल्यांदा? चहा करणार. मला चहा खूप आवडतो. चहा खूप आवडतो. व्हेरी गुड. आणि भाऊजींना काय आवडतं? कॉफी आवडते. मग कॉफी नाही करणार? चहा आधी मग कॉफी. भाऊजी, मी काय नाही बाबा बोललेलो आहे. ओके, हरकत नाही ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सीमाताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. तुला मिळतंय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. ताई, कसं वाटतंय? हुकमाची राणी झाली एकदम छान वाटते. छान वाटतंय. ताई, तू आता हुकमाची राणी झालेली आहेस. तसा कुठला हुकूम तुला इथे सोडावंसं वाटतंय? मी एवढंच म्हणते की जसा मुलांना हक्क आहे समानतेचा, तसा मुलींना महिलांना पण मिळावा. शहरात मिळतो पण गावात मिळत नाही, तो सगळ्यांना मिळावा, मुलींना महिलांना. वा ताई, खूप छान. खरं तर हा मुद्दा तू इथे मांडलायस आणि बरोबर आहे. सगळ्यांना, मुलगा काय किंवा मुलगी काय, स्त्री काय पुरुष काय, सगळ्यांना समान अधिकार नक्कीच मिळाला पाहिजे. म्हणजे आजचा भाग खरंच खूप विशेष रंगला, कारण नेहमी इतरांसाठी कष्ट करणारी माझी ताई आज ती स्वतःसाठी मुक्तपणे खेळली. तिला तिच्या हक्काचा वेळ मिळाला. गप्पा, खेळ, बक्षिसं, माहेरच्या आठवणी आणि यात ती रमली. आणि खरं सांगतो, एका भावाला अजून काय पाहिजे? तर भेटूया पुढच्या भागात
अजून माझ्या ताईंच्या त्यांच्या आयुष्यात आनंद आणि चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी. तर भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.